मठाच्या डाळीची अशी आमटी करून घरच्यांना खाऊ घाला आणि तुमचं कौतुक करून घ्या। त्यासाठी अर्धी वाटी मठाची डाळ पाण्यात टाकून मस्त शिजवून घ्यायची। डाळ शिजते तोपर्यंत 2-4 कांदे असे गॅसवर ठेवायचे आणि काळसर भाजून घ्यायचे। लगेच तवा गरम करून घ्यायचा, त्यावर खोबरं टाकून थोडंसं तेल टाकायचं आणि खोबरं मस्त भाजून घ्यायचं। आता 2-4 मिरच्या टाकायच्या आणि त्या पण भाजून घ्यायच्या। थोडंसं आलं आणि लसूण टाकून भाजून घ्यायची। त्यावर कोथिंबीर टाकायची आणि मस्त परतून घ्यायची। कोथिंबीर परतली की भाजून घेतलेले कांदे टाकायचे, थोडंसं तेल टाकून तेही परतून घ्यायचे। आता लगेच मिक्सरमध्ये कापून घेतलेलं खोबरं टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये लसूण टाकायचा आणि पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचा। आता हे काढून मिक्सरमध्ये भाजलेलं खोबरं टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं। नंतर कांदा, लसूण, कोथिंबीर टाकायची, थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त वाटण तयार करून घ्यायचं। इकडे पातेल्यामध्ये तेल टाकायचं आणि गरम होऊन द्यायचं। नंतर बारीक केलेलं खोबरं आणि लसूण टाकून परतून द्यायचं। थोडी कोथिंबीर आणि हळद टाकायची। या रेसिपीमध्ये मी स्वादिष्ट मसाले यांचे 1 चमचा तर्रीवाला व झणकेबाज लाल मसाला आणि 2 चमचा कंदुरी मटण व आमटी स्पेशल काळा मसाला टाकणार आहे। स्वादिष्ट मसाले हे ऑल महाराष्ट्र कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहेत। मसाले ऑर्डर करण्यासाठी वर दिलेल्या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। मसाले परतून झाले की वाटण टाकायचं आणि परतून घ्यायचं। नंतर शिजून घेतलेली डाळ टाकायची, पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि आमटीला उकळी येऊन द्यायची। मग काय, झाली ना तुमची आमटी खायला रेडी।